काय माझ्या बाळाला त्या इंद्राने असणारं वज्र घाताने पाडलेलं आहे आणि म्हणून
माझा बाळ जर या ठिकाणी सुखरूप झाला किंवा माझा बाळ जर सुखरूप झाला तर मात्र मी या ठिकाणी कसं तर सर्व सृष्टीला असणारा माझं वायू दान करण्याचं काम मी करणार आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलायला लागले. आणि मग काय झालं, कोणी वायूचे वचन हास्य करी श्री जनार्दन हनुमंताच्या भाग्य पूर्ण जन्म मरण या नाही. आणि मग अशा पद्धतीनं बोलल्याच्या नंतर असणारे भगवान परमात्मा हसायला लागले आणि म्हणायला लागले, अहो हनुमंत कसा आहे तर सप्त चिरंजीव असणाऱ्यापैकी तो चिरंजीव आहे, कारण हनुमंतरायाला मृत्यू नाही. आणि मग अशा पद्धतीचा विलाप करताना भगवंतांना हसू यायला लागलं. आणि मग काय म्हणतात, श्रीराम भागाच्या द्विगुणित भाग्य पावला हनुमंत त्यासी स्वप्नी नाही मृत्य चिरंजीव मारुती. आणि म्हणून हनुमंतरायांना स्वप्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू नाहीये, कारण श्रीरामांचा त्यांचा असणारा आशीर्वाद आहे. आणि अशा पद्धतीचे असणारा हनुमंतराया त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा मृत्यू नाहीये. वरद जनार्दन ते ऐकोनी त्रिनयना वरदवद संतोषुन सावधान अवधारा. आणि मग अशा पद्धतीने जनार्दन म्हणजे त्या ठिकाणी भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग त्रिनयन म्हणजे भोळे शंकर त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले. आता काय आशीर्वाद देतात हे आपण सावधतेने ऐकावं, अशा पद्धतीची विनंती कवी करते. तुम्हा माझ्या चरणी या ठिकाणी काय विनंती करायला लागले, माझी आदरतेने त्रिंचा आवली बरं जाळू न शके तया लागुनी शिवळ न शके दाय भेदुनी वरदवानी शिवाची. माझं वरदवाणी आहे किंवा माझा आशीर्वाद आहे काय तर माझा त्रिनेत्र असणारा तिसरा डोळा उघडल्याच्या नंतर संहार होतो, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी असणारी आख्यायिका आहे. परंतु माझ्या त्रिनेत्रीचा असणारा जरी अग्निउडा जरी त्या ठिकाणी आला तरी त्या हनुमंताला काही होणार नाहीये, किंवा त्रिशूळापासून सुद्धा हनुमंताला त्या ठिकाणी काही होणार नाहीये. अशा पद्धतीनं भोळे शंकर आशीर्वाद द्यायला लागले. विष्णू वरदवदे तत्पर दुर्धर चक्र तेने न भंगियाचे शरीर मारुती. आणि मग त्या ठिकाणी कोण तर विष्णू भगवंत त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले. कसं त्यांचं चक्र आहे सुदर्शन चक्र, ते सुदर्शन चक्र जरी लागलं किंवा सुदर्शन चक्राचा मारा जरी झाला तरी हनुमंतांना काही होणार नाहीये. कशामुळं तर ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण असा आपला हनुमंतराय आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोण तर भगवान विष्णू त्या ठिकाणी बोलायला लागले. आणि मग काय झालं, ब्रह्मावदे निजवरदासी ब्रह्मदंड ब्रह्मशापासी बाधू न शके मारुतीसी सकळ द्वंदासी निर्मुक्त. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव आशीर्वाद द्यायला लागले. ब्रह्मपाश जरी आला किंवा ब्रह्मपाशाचा असणारा ब्रह्मपाशामध्ये सुद्धा हा हनुमंतराय अडकणार नाहीये. अशा पद्धतीने ब्रह्मदेव असणारे ब्रह्मपाश असेल ब्रह्मदंड असेल त्यापासून सुद्धा धोका हनुमंताला नाहीये. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोण तर ब्रह्मदेव आशीर्वाद द्यायला लागले. इंद्रवदे निजवरदासी माझे वज्र लागले हनुमंतासी तेने वज्रांग नावयासी होईल सर्वांशी विख्यात. आणि म्हणून त्या ठिकाणी इंद्रदेव असणारे आशीर्वाद द्यायला लागले किंवा इंद्रदेव वरदान द्यायला लागले. माझं वज्र या ठिकाणी यायला लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वज्रदेही हनुमंतराया किंवा वज्रदेही हनुमंत अशा पद्धतीचं नामाभिमान अशा पद्धतीचं नाव यांना मिळणार आहे. अशा पद्धतीनं इंद्रदेव कोणाला तर हनुमंतरायांना आशीर्वाद द्यायला लागले. माझे वज्र नवादी पाही हा होईल वज्र दे सुरासुरा लागले पाही ख्याती ती लोकियाची. आणि म्हणून अशा पद्धतीनं माझ्या वज्रापुढं एखादा मेरू नावाचा पर्वतावर जरी वज्र
तरी त्याचं पिष्ट होणार असणार माझं वज्र आहे, पण वज्रांना सुद्धा या ठिकाणी हनुमंताला काही होणार नाही आणि त्रिजगतामध्ये यांची ख्याती होईल, यांची प्रसिद्धी होईल. अशा पद्धतीनं इंद्रदेव त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले. ऋषिकेशी कमळमळा सुकोनेने कदा काळा इंद्रिय उल्हासे तया वेळा घातली गळा हनुमंताचे. आणि मग इंद्रदेवाने काय केलं तर एक पुष्पाची माळ दिली आहे आणि माळा कधी न सुकणारी अशा पद्धतीची माळा हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातली. आणि अशा पद्धतीनं हे कोणामुळं तर वडिलांचा अट्टहास आहे. वडिलांनी असणारा तो जो प्राणवायू आहे तो प्राणवायू रोखून धरलेला आहे आणि म्हणून हे सर्व देवता यायला लागले. आणि कसं तर आई आणि वडिलांपुढं काय तर मातृदेव भव पितृदेव भव या न्यायानं माता पित्या पुढं भगवंताचं सुद्धा काही चालणार नाहीये किंवा चालत नव्हतं. आणि म्हणून पित्याच्या अट्टहासामुळं हे सर्व भगवंत सर्व देवता आशीर्वाद किंवा वरदान द्यायला लागले. वरदवते सविता मदमुनी शेताधिकता तेजोव्रती होईल वायुसुता राक्षस घाता करावया. हा वाचिल सज्ञानता तरी सकळ वेद शास्त्रार्था मी देईन अति योग्यता होईल व्याख्यात परमार्थे. आणि म्हणून सविता म्हणायला लागलं. त्या ठिकाणी काय आशीर्वाद किंवा वरदान द्यायला लागले. हा कसा होईल तर बुद्धिमत्तां वरिष्ठम अशा पद्धतीने असणार सर्व बुद्धीमध्ये जे असणारे वरिष्ठ आहेत त्या सर्वांमध्ये वरिष्ठ असणार हा होईल अशा पद्धतीचं वरदान द्यायला लागले. वरुण वदे वरदान वरुण जळे निमग्न होता हनुमंता नये मरणा शापबंधन कदा नवाधी. आणि म्हणून त्या ठिकाणी वरुण देव असणारे आशीर्वाद द्यायला लागले. काय तर वरुण नावाचा जो पाश आहे किंवा वरुण पाश त्या ठिकाणी त्याला बांधणार नाहीये. अशा पद्धतीनं वरुण देवता वरदान हनुमंतरायांना द्यायला लागले. जन्मवर भवदे वितंडा सुख भावसी तू प्रचंड तुझवादी न्यायमळा काळदंड आरोग्य अखंड जरत्वे. कसं तर यम ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर तरकाप होतो असा असणारा यम आशीर्वाद द्यायला लागला. यम वरदान द्यायला लागले. काय तर माझ्यापासून सुद्धा तुला कुठला त्या ठिकाणी बाधा होणार नाहीये आणि अखंड असणार तुझे जे आरोग्य आहे ते सुदृढ अशा पद्धतीचं आरोग्य राहील. अशा पद्धतीने आशीर्वाद वरदान द्यायला लागले. गणेश वदेनी जवरदासी युद्ध करिता वर्षानुवर्षी कदा काळी श्रमण पावसी शस्त्र वादेसी वादवेना. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक देवी देवता प्रत्येकाचा असणारा आपलं जे असणारा आशीर्वाद आहे किंवा जे अस्त्र शस्त्र आहे ते द्यायला लागले. आणि कोण तर किती जरी युद्ध केलं तरी युद्धामध्ये तू थकणार नाहीये अशा पद्धतीने आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायला लागले. विश्वकर्मामध्ये वरदान म्या शस्त्रे केली निर्माण ती हनुमंता शिवधिदान शस्त्रबंधन बाधी. विश्वकर्मा भगवंत त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले, वरदान द्यायला लागले. मी जे काही असणारे अस्त्र शस्त्र निर्माण केले त्या अस्त्र शस्त्रापासून सुद्धा हनुमंतरायांना बाधा होणार नाही किंवा हनुमंतांना त्यांचा असणारा त्रास होणार नाहीये. अशा पद्धतीनं विश्वकर्मा काय तर वरदान द्यायला लागले. माझे शिल्पशास्त्र ज्ञान हे तू पावसी संपूर्ण ऐसे बोलून आपण दे अलिंगन हनुमंता. आणि म्हणून अशा पद्धतीने विश्वकर्मांनी आशीर्वाद दिलेला आहे, वरदान दिलेलं आहे आणि हनुमंतरायांना आलिंगन द्यायला लागले. आणि अशा पद्धतीनं आता पुढे काय होते बघूया. ब्रह्मा जगद्गुरु सर्वासी संतोषिनिया वेगसी
हनुमंत भाग्याची राशी सकळ देवत्यासी तुष्ट दे. आणि म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणायला लागले, अहो हनुमंतांच्या भाग्याला पार नाहीये, कारण सकळ देवी देवता त्यांच्यावर तुष्टलेले आहे, त्यांच्यावर संतुष्ट आहे आणि वरदान द्यायला लागले. आणि म्हणून हनुमंताच्या भाग्याला पार नाही, हनुमंत अतिशय भाग्यवान आहे. अशा पद्धतीनं ब्रह्मदेव बोलायला लागले. वीर महाशूर पराक्रमी हा वज्र शरीर बाधून शके महाशूर पराक्रमी हा वज्र शरीर. हनुमंतराय कसे आहेत तर शूर आणि कवधीर, स्वामी काजी तू सादर अशा असणारे हनुमंतराय. आणि त्या ठिकाणी कसं तर दास्यत्व निकटे हनुमंत केले, म्हणून देखील रामचरण अशा पद्धतीचं दास्यत्व हनुमंतराय करणार आहे. नवे नवे भगवंताचं असणारं कार्य यांच्यामुळे होणार आहे अशा पद्धतीनं. आणि कितीतरी बलाढ्य त्या ठिकाणी शत्रू आला तरी तो हनुमंतरायावरती विजय मिळवू शकणार नाहीये. हनुमंतराया त्या ठिकाणी अपरित त्या ठिकाणी जे आपण जे म्हणू विजयी सदा सर्वदा विजयी होतील अशा पद्धतीचं वरदान द्यायला लागले. थोर भाग्य हनुमंता भेटून सुखी करीना सीता गांजोनी अलंकानाथा सुखी रघुनाथा करील. ज्या वेळेस त्या ठिकाणी सीता माता असणार रावण लंकेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाईल, त्यावेळेस मात्र माता सीतेचा शोध त्या ठिकाणी करेल आणि अशोक वनाचा विध्वंस करेल, त्या ठिकाणी राक्षसांना गांजेल. अशा पद्धतीने करून त्या ठिकाणी कोणाला तर भगवान रामचंद्राला त्या ठिकाणी संतुष्ट करेल. अशा पद्धतीनं ब्रह्मदेव बोलायला लागले. परम भाग्य हनुमंता सीता शुद्धी अनुनिया तत्वता श्री रघुनाथ ही सुखी करील. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे तर राम प्रभू त्या ठिकाणी प्रभू राम सीतेच्या शोधामध्ये जाणार आहे आणि हनुमंतांना त्या असणारी जबाबदारी सोपवल्याच्या नंतर सीतेचा शोध करतील, माता सीतेची भेट घेतील, माता सीतेला सुद्धा संतुष्ट करतील आणि त्यांची शिकता असणारी त्यांची जी शुद्धी आहे ती आणून त्या ठिकाणी प्रभू रामांना सांगतील आणि त्यांना सुद्धा हे संतुष्ट, त्यांना सुद्धा हे समाधानी करतील. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलायला लागले. तुझा पुत्र हा तुरबळी करोनी राक्षसार वंदळी लंका होळी करील. तुझा पुत्र काय करणार आहे तर त्या ठिकाणी इंद्रजित नावाचा जो रावणाचा पुत्र आहे, जो इंद्रावर किंवा सर्व देवतावर विजयी असणारा तो आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय करेल तर एका कपाटामध्ये एका गुहेमध्ये त्या ठिकाणी बंद करेल, त्याची सुद्धा त्या ठिकाणी नामोशी करेल. नवे त्या ठिकाणी कसं तर अहो जाळे येणे लंका धन्य धन्य म्हणे तुका ह्या नैन लंका जाळेल. अशा पद्धतीनं कोण तर ब्रह्मदेव वायुदेवाला बोलायला लागले आहे. रामाच्या कटकांत अदट दाटुका हनुमंत सेवा बळे परमात्मा श्री रघुनाथ मारी गया. आणि म्हणून अशा पद्धतीनं सेवेच्या बळावर दास्यत्वाच्या बळावर हा असणारा प्रभू रामांचा निकट होईल, प्रभू रामांचा त्या ठिकाणी जवळचा होईल. अशा पद्धतीनं कोण तर ब्रह्मदेव वायू देवताला बोलायला लागले. हनुमंताची ख्याती स्वय सांगता प्रजापती उल्हास वायूचे चित्ती पुत्र कीर्ती ऐकुती. आणि म्हणून आपल्या पुत्राची कीर्ती आपला प्रत्येक वडिलाला वाटतंय
माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. कारण आई बाळाला त्या ठिकाणी खांद्यावर त्या ठिकाणी काकेमध्ये घेते, वडील खांद्यावरती घेतो. कारण जे मला बघायला मिळालेलं नाहीये किंवा मी जे आजपर्यंत पाहू शकलो नाही ते माझ्या बाळाला पाहायला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीनं वडिलांना वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी एका ठिकाणी एक कविता आलेली आहे. कसं तर ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. अशा पद्धतीनं माय कसं असतं तर माय एखादं जर त्या ठिकाणी दुःख झालं तर रडून मोकळे होते, पण बाप त्या ठिकाणी रडलेले सुद्धा दिसत नाहीये. किंवा त्या ठिकाणी बाप काय असतो, बाप काय असतो हे बघा. कधी तर त्या ठिकाणी बाप झोपल्याच्या नंतर जेव्हा उशीमध्ये त्या ठिकाणी डोळ्यामधून पाणी येतं, रडलेलं सुद्धा दाखवता येत नाही, असा असणारा बाप. आणि अशा असणाऱ्या बापाला वायूला अतिशय आनंद व्हायला लागला. कशामुळं तर माझ्या पुत्राची, माझ्या त्या ठिकाणी मुलाची कीर्ती त्रिभुवनामध्ये होणार आहे. आणि हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव हे प्रजापती सांगताय. अशा पद्धतीने कळाल्याच्या नंतर बापाला वायुदेवाला अतिशय आनंद व्हायला लागला. हनुमंता उल्हासता मुक्त केली प्राणरोधता, सुख समजता तेने झाले. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या बाळाची कीर्ती होणार आहे. आणि कसं तर ज्यासाठी हा असणारा अट्टहास केलेला होता, कसं तर यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. अहो ज्या कार्यासाठी आपण वायू त्या ठिकाणी कोंडून धरलेला होता आणि कोंडून धरलेला वायू त्या ठिकाणी मुक्त करायला लागले. कशामुळे तर बाळ असताना माझा त्रिभुवनामध्ये विजय होणार आहे, माझ्या बाळाची ख्याती त्रिभुवनामध्ये होणार आहे. आणि म्हणून ज्या कार्यासाठी मी या ठिकाणी वायू असताना आकळलेला होता तो वायू मात्र आता मोकळा करायला लागले. सर्व देवी देवतांच्या सांगण्यावरून आशीर्वादावरून वायू देवता वायू त्या ठिकाणी मोकळा करायला लागले. सुखी झाले सुरवर, सुखी झाले ऋषीश्वर, सुखी झाले चराचर, जय जयकार तिही लोके. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे. अहो जगाचं कल्याण व्हावं यासाठी आपला देह झिजवणारे. आणि म्हणून वायुदेव सुद्धा त्या ठिकाणी वायू सोडलेले आहे. आणि ह्या वायूमुळं सकळ जण त्या ठिकाणी सुखी व्हायला लागले. सर्वांचा जो प्राण त्या ठिकाणी जातोय काय अशा पद्धतीनं कासावीस व्हायला लागलेला होता. आणि कासावीस व्हायला लागलेला प्राण मात्र आता वायुदेवाच्या वायू सोडण्यामुळं किंवा वायू त्या ठिकाणी मिळाल्यामुळं आता त्या ठिकाणी सर्वजण सुखी झालेले आहेत. वरद होऊन हनुमंतासी सुर नर गेले निज धामासी, वायुने आणून हनुमंतासी अंजनी पासी निधले. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाला असणारे वरदान सर्व देवी देवता दिलेले आहे आणि आपापल्या स्वस्थानाला गेलेले आहेत. आणि गेल्याच्या नंतर मात्र वायुदेव आपल्या पुत्राला त्या ठिकाणी धरलेला आहे. आणि आपली जी पत्नी आहे नवे नवे वायू त्या ठिकाणी वायुकुमार हनुमंतांची जी आई आहे त्या आई जवळ अंजनी मातेजवळ आणून दिलेला आहे. आणि दिल्याच्या नंतर माता काय बोलते, हनुमंताची बाळकीर्ती बरं विस्तारली त्रिजगती, बाळार्थ कळी लागवस्ती लावली ख्याती सुरवरा. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाची ख्याती प्रसिद्धी ती जगतामध्ये पसरायला लागली. कशामुळं तर बालपणी गेला होता सूर्याला गिळाया, बालपणी गेला होता सूर्याला धराया, हा धरली ही धरणी थर थरले आसमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. आणि अशा पद्धतीनं काय तर फळ आहे. आणि म्हणून फळाला गिळत करण्यासाठी तो हनुमंत कुठं तर सूर्याला गिळण्यासाठी गेलेला होता.
अशा पद्धतीची ख्याती, अशा पद्धतीची प्रसिद्धी सर्व त्रिजगतामध्ये पसरलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हनुमंतरायाची ख्याती व्हायला लागली. मारुतीचे सामर्थ्य सिद्ध, त्यांची देवी निघले वरद, हनुमंत कीर्ती अति अगाध, जेने अल्लाह श्रीरामा. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे असणारा वरदान आहे ते भगवंताने दिलं. आणि भगवंतांनी दिल्याच्या नंतर ह्या वरदानाचा असणारा फायदा पुढे होणार आहे. आणि भगवान प्रभू रामांना सुद्धा त्यांचा असणार काय तर त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा मदत होणार आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कवी कवी बोलायला लागले. सामर्थ्य श्रीरामासी, त्यांची सामर्थ्य हनुमंतासी, एकात्मता हरणीसी, लोकक्रियेसी देवभक्त. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे असणारी ताकद किंवा जे असणारं सामर्थ्य प्रभू श्रीरामांमध्ये असणार आहे किंवा आहे ते सर्व सामर्थ्य हनुमंतामध्ये आहे. कारण आपण 11वा रुद्र म्हणतोय. आणि त्या ठिकाणी कसं तर एका ठिकाणी म्हटलेलं आहे, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. अशा पद्धतीनं कसं तर दोन्ही असणारे सारखे आहे. आपण या ठिकाणी महादेवांचा नवे नवे महारुद्रांचा अवतार हनुमंतांना म्हणतो आणि इकडे प्रभू श्रीराम महाविष्णूंचा अवतार आहे. अशा असणाऱ्या दोघांचंही सामर्थ्य त्या ठिकाणी सारखं आहे. लोकक्रिया संग्रहार्थ श्रीराम देव हनुमान भक्ता, तोची श्रीरामायणी ग्रंथ, भक्त सामर्थ्य हनुमंत. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर हनुमंतराय असणारे भक्त आहेत आणि प्रभू श्रीराम देव आहेत. अशा पद्धतीनं देव आणि भक्त असणारं त्या ठिकाणी कोणतर प्रभू त्या ठिकाणी श्रीरामांचं असणारं भक्ती करण्यामध्ये हनुमंतरायाचं असणारं त्या ठिकाणी वरदान किंवा भक्ती करण्याचं असणारं सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून हनुमंतरायाचं नाव होणार आहे किंवा नाव आहे. अशा पद्धतीने हे सांगायला लागले. डोंगरी गावाग्नीची ख्याती, हरी दीपाची दीप्ती, दोही एकची दाहक शक्ती, देवी देव भक्ती सामर्थ्य. जशा पद्धतीनं वनामध्ये वनवा लागल्याच्या नंतर जसं त्या ठिकाणी अग्नी होतो किंवा दीपाची असणारी जे असणार तेज आहे किंवा दीपाचं जेवढं त्याचं असणारं सामर्थ्य आहे त्याच्या हिशोबानं त्याने या ठिकाणी देव आणि भक्तांचा असणारा संवाद आहे. हनुमानासता माते प्रती, अंगी अद्भुत सामर्थ्य शक्ती, करीत बळाने उद्धती, ऋषी तोक्ती शापीला. आणि अशा पद्धतीनं हनुमंतराय त्या ठिकाणी बालपणामध्ये किंवा असणाऱ्या छोट्या वयामध्ये बालपणामध्ये अनेक प्रकारच्या क्रीडा त्या ठिकाणी करायच्या आणि क्रीडा करताना अनेक अद्भुत करायचे आणि करताना मात्र एका ऋषीने त्यांना काय तर शाप दिलेला आहे. कुठला शाप दिला बघूया. जगातील ऋषींची वस्ती, योग्य श्रम उचलून हाती, हनुमान ठेवी दूर पर्वती, जळण पावती स्नान पाना. आणि म्हणून अशा पद्धतीनं हनुमंतराय त्या ठिकाणी गंगेच्या तीरावरती असणारे जे तपस्वी आहेत, साधू आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी पर्णकुट्या उचलायच्या आणि त्या कुठं तर डोंगरामध्ये नेऊन ठेवायच्या आणि त्यांना त्या ठिकाणी पाणी जल सुद्धा मिळू नये अशा पद्धतीच्या क्रीडा किंवा अशा पद्धतीच्या हनुमंतराय त्या ठिकाणी करायचे. आणि केल्याच्या नंतर काय झालं ते पुढे बघूया. फुले तप सामर्थी, उडती गंगा तीरायती, हनुमान उचलोनी मागोती, घाली पर्वती अति दूर. आणि म्हणून ऋषी असणारे परत आपल्या तपस्वितेचं जे बळ आहे त्या बळावरती कुठं तर त्या ठिकाणी गंगा तीरावरती यायचे आणि हनुमंतराय मात्र परत त्यांना घेऊन त्या डोंगरावरती ठेवायचे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अट्टास किंवा अशा पद्धतीचं क्रीडा त्या ठिकाणी करायला लागले हनुमंतराय. आणि मग ऋषी मंडळी काय करतात. पर्वती ऋषी वसता, सगळे उचलोनी पर्वता,
ऋषी तपश्चर्या करताना त्यांना घ्यायचे आणि उखळामध्ये त्या ठिकाणी त्या काय तर हनुमंतराय टाकायचे आणि असा आत्ताऱ्या करताना ते ऋषी तळमळ करायचे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हनुमंतराय करायला लागले. आणि मग काय झालं? भावाच्या परवडी ऋषींची यज्ञ पात्रे थोडी कुशासने अजिने फाडी जानवी तोडी बंटूची. आणि अशा पद्धतीनं काय तर जानवी जे असणारे बटू म्हणजे ब्राह्मण आहेत किंवा जे असणारे ऋषी आहेत त्यांची जानवे तोडायची. अशा पद्धतीनं त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासोबत क्रीडा करायच्या. आणि केल्याच्या नंतर मात्र आता ब्राह्मण मंडळी किंवा त्या ठिकाणी ऋषी मंडळी काय करतात ते आपण पुढे बघूया. बटू ब्रह्मचारी कवळी कुशी हनुमान उडे स्वयाकाशी करे करीती कोल्हाळासी ऋषी पत्न्यासी तळमळ. आणि म्हणून त्या ठिकाणी बटू असणाऱ्या ब्रह्मचारी असणारे जे ब्राह्मण आहेत किंवा ऋषी मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांना नाहक त्रास द्यायचे. आणि अशा पद्धतीनं त्रास दिल्याच्या नंतर ऋषी पत्न्या सुद्धा तळमळ करायचे. असं केल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी हनुमंतरायाला काय तर ऋषी मंडळी काय शब्द देतात किंवा हनुमंतराया काय करतात ते आपण पुढे या ठिकाणी ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध ज्यांना आमचे भीष्मपिता म्हणतात आमच्या एरियातले अशा असणारे संभाजी पाटील आणि त्यांच्या मुखामधून ऐकूया. काय तर आपुल्या वळे मी नाही बोलत सका कृपवंत वाचा त्याची या नयन साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची या नयन. माझ्याकडून बोलताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द गेला असेल, मागची ओळी पुढे झाली असेल, पुढचा ओळी मागे झाला असेल किंवा एखाद्या ओळीचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगता आला नसेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जो काही योग्य आहे जे काही योग्य आहे ते सर्व असणारा संतांचा प्रसाद आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आज उजळलेले वाक्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला याने येणं तुम्हाला सर्व साधू संतांचं दर्शन झालं. त्याबद्दल या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. आपण आम्हाला सेवा दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. राजा